मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक असा सुवर्ण क्षण आला, तो क्षण म्हणजे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सरसकट मी काय बोलतोय? मित्रांनो, आपण बघूया या व्हिडिओमध्ये की जरांगे पाटलांनी नेमकी शाळा कशी केली होती. जरांगे पाटलानं इनडायरेक्टली किती विकेट घेतल्या, ते राजकीय विकेट त्यांनी घेतल्याच सोबत जरांगे पाटलांनी आपल्या 3 मागण्या ह्या पूर्ण केल्या. ह्याचा अर्थ भविष्यामध्ये जरांगे पाटील हे नेते होणार आहेत ओबीसीचे आणि मराठ्यांचे. बघा, प्रकरण समजून घ्या पूर्णपणे. मराठा आरक्षणाविषयी 1980 पासून हा चळवळ चालू होती. यामध्ये अण्णासाहेब पाटलांनी आपला जीव सुद्धा गमावला होता. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं तरुण यामध्ये आत्महत्या केलेल्या, आपलं जीवन संपलेल्या निराशापोटी. आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पूर्वी आरक्षण आलं होतं, ते आरक्षण परत टिकलं नाही, निघून गेलं. त्यानंतर ईडब्ल्यूएस मराठाला गाठलं. त्यानंतर जरांगे पाटलांनी सराटी आंतरवाली या ठिकाणी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली, त्यावर लाठी हल्ला झाला. तीच एक लहानसा पॉइंट होता, त्यावरूनच एवढं काही राजकारण आणि इतिहास घडला. बघा, आता मुंबईला मराठे गेले त्यावेळेस वाशीमध्ये सभा झाली. वाशीमधल्या सभेमध्ये काही तह झाला. काही लोकांनी बोलले की तहामध्ये जरांगे हरले किंवा फसले, पण त्यांना ह्या गोष्टी नाही कळल्या की मराठ्यांना, बघा, शब्दशः अर्थ घेऊ नका, मराठे म्हणजे कोण? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे त्याचे मावळे होते ते मराठे, त्यामध्ये जात कुठलीही येत नाही. मराठ्यांना तह घ्यायची सवय आहे, पण तहामध्ये सुद्धा कसं सुखरूप बाहेर निघायचं हे त्यांना बरंच माहित आहे. बघा, त्यामुळं जरांगे पाटलांनी तह केला आणि थोडं मिळवून जुळवून घेऊन ते परत आले. पण त्या अध्यादेशावरती कुठलीही प्रक्रिया शासनानं केली नाही. त्यामुळं त्यांनी 8 दिवसापूर्वी उपोषण चालू केलं आणि आपल्या मागण्यावर त्यांनी विचार करावा आणि तो मागण्याचा अध्यादेश त्यांनी फायनल करावा, JR काढावा, हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळं बघा, कालच शासनानं घोषणा केली आहे. ती घोषणा कोणती आहे की ज्या मराठ्याकडं ओबीसी मध्ये जायचं आहे त्यांच्याकडे जर कुणबी दाखले असतील तर ते ओबीसी मध्ये जातील, आणि ज्याच्याकडे कुणबी नाहीत ते त्यांना त्या 32% मराठ्यांना 13% आम्ही आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकेल असं देऊ. कारण जस्टिस शिंदे साहेबांचा अहवाल आहे. त्यानंतर कुणी त्याला चॅलेंजही केलं तर आपण ते चॅलेंज धुडकावून लावू शकतो न्यायालयामध्ये. इथपर्यंत तयारी झालेली आहे शासनाची आणि शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. ते कटिबद्ध म्हणजे मराठ्यांना टिकायचं आरक्षण देण्यामध्ये. आता मुद्दा बघून घ्या. आता मराठा समाज हा बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामध्ये काही समाज हा ओबीसी मध्ये गेला, जो रिअल आहे तो ओबीसी मध्ये गेला, आणि जो नाही पण त्याचे नातेवाईक कोणी ओबीसी मध्ये असतील तर हा समाज पण सगळे सोयरेच्या माध्यमातून ओबीसी मध्ये जाईल. आणि जो समाज कुठंच नाही, ओबीसी मध्ये पण नाही आणि तो कुणबी मध्ये पण नाही, हा समाज त्यांना अलग आरक्षण शिंदे सरकार देणार आहे. ह्या गोष्टी म्हणजे एकूणच त्यानं पूर्ण साध्य केलं. जरांगे पाटलांनी या माध्यमातून पूर्ण गोष्टी साध्य केल्या. जो इतिहास 45 वर्षापासून चालू होता संघर्ष, त्याला अखेर फुल स्टॉप लागला. आता प्रश्न येतो की यामधून त्यांनी साध्य काय केलं. आता राजकीय तुम्ही गोष्टी बघून घ्या. काही लोकांचं राजकीय अस्तित्व जरांगे पाटलांनी नसते नाबूद केलंय. त्यामध्ये राणे कुटुंबीय असतील, छगन भुजबळांचा पक्ष कुटुंबीय असतील, छगन भुजबळ असतील, त्यानंतर अजित पवारांचा काय गट असेल यामध्ये. कारण मराठ्यांना कळून चुकलं होतं की आपल्या आरक्षणाच्या मधल्या ज्या आडकाट्या होत्या ते कुठले आहेत आणि विरोध कोण केलाय, आणि हे कारण होतं. पुढलं कारण काय माहिती आहे? जरांगे पाटलांना माहिती आहे, जर आपण सरसकट मराठ्यांना ओबीसीतनं आपण मागणी केली तर नक्कीच ओबीसी समाज हा उठणार. तसंच झालं. ओबीसी समाज आक्रमक झाला, त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळं शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाज कसं आर्थिक आणि सामाजिक दुर्बल आहे हे त्यांनी सिद्ध करून त्यांनी स्वतंत्र मराठ्यांना असं आरक्षण आलं. मग एकूणच काय, जरांगे पाटलांच्याही मागण्या पूर्ण झाल्या, ओबीसीच्या पण मागण्या पूर्ण झाल्या आणि शासन पण आपलं वचन
निभावू शकलं. म्हणजे एकूणच एका दगडामध्ये इथं 3 पक्षी ठार झालेले आहेत. पण याचा आता सगळ्यात मोठा असतो वाद तो म्हणजे श्रेयवाद आहे. आता आपण मराठ्यांना आरक्षण दिलं ते पण टिकणारं. यामध्ये आता सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय फडणवीसांना की आता याचं श्रेय घेणार कोण, श्रेय लाटणार कोण, श्रेय शिंदे घेणार की श्रेय आम्हाला भेटणार. यामुळं सध्या वादावाद चालू आहे असं समाजामध्ये सध्या या गोष्टीची चर्चा चालू आहे. इकडे बघून घ्या, जरांगे पाटलाने एका हाडाकाडाच्या माणसानं एवढं काही घडवून आणलं. हे प्री प्लॅन्ड आहे म्हणा किंवा काय म्हणा, पण जे केलंय ते पूर्ण शास्त्रशुद्ध आणि पुढचा विचार करून त्यांनी प्रत्येक खेळी अशी खेळली होती, त्यांनी प्रत्येक डाव असा टाकला होता तो पत्ता परत उठणारच नाही आणि तो पत्ता कटणार नाही. त्यांनी असे पत्ते टाकले होते. त्यामध्ये सर्वांचं कल्याण झालं. ओबीसी पण खुश आहे, कारण त्यांना माहिती आहे की जरांगे पाटलांनी जे आरक्षण मागितलं होतं सर्व सरसकट आरक्षण ते शासनानं दिलं नाही. त्यामध्ये ओबीसी खुश आहे. त्यानंतर मराठा खुश काय की आमचे काही लोक ओबीसी मध्ये गेले आणि काही आहेत त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. यामध्ये मराठा खुश आहे. आता शासन खुश काय आहे बघा. शासनाला काय त्याला माहिती आहे की आता आपल्यामुळे ओबीसी पण शांत आहे, ओबीसी पण खुश आहे आणि मराठा समाज पण खुश आहे. म्हणजे आपले जे दोन्हीही वोट बँक आहे, आपले दोन्ही वोट बँक सध्या सेफ झालेले आहेत. यामुळे शासन सुद्धा खुश आहे. यामध्ये फक्त एक गोष्ट होऊन गेले, ती गोष्ट म्हणजे काय, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं जे वचन दिलेलं होतं, बाकीच्या गोष्टी आपण देणं घेणं काय नाही. आपण सध्या आरक्षणाविषयी बोलतोय. तो राजकीय व्यक्ती कसा असो, पक्ष तोडला, पक्ष फोडला, 50 खोके सगळं ओके, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाहीत. सध्या गोष्ट कुठली, एखादं वचन दिलं आणि ते वचनपूर्ती त्या माणसाने केली सहकाऱ्यांचा विरोध पत्करून. यामुळं जास्तीत जास्त कल हा मराठ्यांचा शिंदेकडे आहे असं बघता येईल. त्यानंतर ओबीसी मध्ये जे वातावरण बनलं होतं छगन भुजबळांचं, पडळकरांचं, टीपी मुंडेचं आणि प्रकाश शेंडग्यांचं, त्यांना पण यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. कारण काय बघा, मराठ्यांचे 150+ आमदार असून मराठ्यांसोबत एकही आमदार उठला नाही. सत्तेमधला आणि विरोधामधला कुठलाच आमदार उठला नाही. सर्वांनी मुख गिळून गबसले होते. त्यांना वाटलं होतं की मराठा हा समाज ओबीसी मध्ये नाही, मराठा हा मराठाचा आहे. जरांगे पाटलाची मागणी चुकीची आहे असं मराठा समाज बोलायचा, पण त्यामधला मराठाचा एकही आमदार समोर आला नाही. अशाच वेळीच ओबीसीचे छगन भुजबळ असतील, पडळकर असतील हे नेते पुढे आले. सत्तेमध्ये असताना, संविधानिक पदावरती असताना पक्षश्रेष्ठीला डावलून काही हे लोक समोर आले ओबीसीसाठी. त्यामुळं ओबीसीमध्ये एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. भलेही ते घोटाळेबाज असू द्या, भले ते जेलमध्ये असू द्या, पण त्यांचं समाजाप्रती भावना कोणती असो, नैतिकता धरून किंवा नैतिकता सोडून असो, भावना कशी असो, पण त्यांनी प्रयत्न केला होता जातीसाठी. त्यामुळं हा एक सॉफ्ट कॉर्नर बनलेला आहे ओबीसीचा छगन भुजबळाविषयी. आता ह्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये, लोकसभा आणि विधानसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे कुठला काय, एक आहे ओबीसी आरक्षण, दुसरा आहे मराठा आरक्षण. हे दोन्ही गोष्टीवरती फक्त राजकारण होऊ शकतं. आणि भारतातील राजकारण असेल ते असणार आहे राम मंदिरावरती. तो विषय वेगळा आपण नंतर पाहूया. सध्या जो आरक्षणाचा मुद्दा होता ओबीसी मराठा हा आरक्षण सध्या मिटलाय आणि परत आता नवीनच एक मुद्दा उठलाय, तो म्हणजे धनगर आरक्षणाचा. यावरती फडणवीसांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं की यावरती आम्ही निर्णय चांगला घेऊन येऊ, आरक्षण देऊ पहिले कॅबिनेटमध्ये, पण त्यावरती आतापर्यंत निर्णय कुठला आला नाही. त्यामुळे तो समाज नाराज आहे. त्यावरती सुद्धा ते तोडगा काढू शकतात. कारण अबकी बार 400 पार हे मोदींचं वाक्य खरं होते की काय, आणि महाराष्ट्रामध्ये 45+ भाजप येईल काय ह्या लोकसभेमध्ये, आणि 180+ विधानसभा गाजवेल काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना उद्भवतोय. आणि आता बघा, तुम्हाला याविषयी नेमकं वाटते काय, जरांगे पाटलांनी एका दगडामध्ये 3 पक्ष कसे मारले, आणि ह्या आरक्षणामुळं नेमकं श्रेय कुणाला भेटणार, शिंदेंना की फडणवीसांना? तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय शिवराय.